एअरपोर्टचं भूसंपादन होत असताना लोकांना हे सांगितलं नाही, हे भूसंपादन खाजगी व्यक्तीसाठी होतंय. आम्हाला सांगितलं काय सरकारचा विमानतळ आहे, कलेक्टरला सांगून आम्ही जमिनी दिल्या. आता विमानतळ 76% अदानीच्या नावावर आहे. आता अदानी मोदींचं ऐकत नाही, ते फडणवीसांचं कशाला ऐकतील आणि खासदारांचं कशाला ऐकतील. तो मालक बसलाय. आता जो अदानी मालक झाला तो आमच्या वडिलांचं म्हणजे दिबा पाटलांचं नाव कशाला देईल, त्याचे बाप वेगळे आहेत. आणि म्हणून लोकांनी शहाणं व्हावं. अदानीने किती शहाणपणा केला तरी विमानतळ आमच्या पट्ट्यात आहे. आजूबाजूला आगरी कोळी कराड्यांची वस्ती आहे आणि आमची वस्ती 2500 वर्ष कोणी हलवू शकलेलं नाही आणि पुढे पण जमणार नाही. त्यामुळे लोकांचा उद्रेक होऊ नये याची काळजी पोलिसांनी पण घेतली पाहिजे. काल काही तरुणांनी हायवे अडवला होता. शेवटी काय, जो तो स्वतःच्या भावना आहेत. आता आमच्या त्या ताईच्या भावना दिबा पाटलांच्या प्रती ज्या आहेत त्या किती मोठ्या भावना आहेत की ती मरायला तयार झाले. असंच प्रत्येकाच्या तरुणांच्या मनात आहे. आणि मग कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचं काम जर कोण करेल तर सरकार करेल. याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री म्हणून आणि पोलीस आहेत. आणि म्हणून अधिक न ताणता अधिक ताणलं तर तुटेल आणि म्हणून तुटू नये म्हणून त्यांनी नाव देऊन टाकावं. लोकांच्या हृदयात लोकनेते दिबा पाटील आहेत, यात काही शंकाच नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला इथे विरोध झाला, कोणालाच नाव इथे लोक ऍक्सेप्ट करणार नाहीत. दिबा पाटील अंतिम आहेत. तरुणांना माझी विनंती आहे की विमानतळाच्या खोलात जा. सरकारने आमची फसवणूक केलेली आहे भूसंपादन करताना पण आणि जमिनी घेताना पण. जर हा विमानतळ अदानीला द्यायचा होता तर 7 कोटी रुपये गुंठ्यानी भाव द्यायला होता. पण तुम्ही सांगितलंय कलेक्टर घेतोय, सरकार घेतोय. आणि ती फसवणूक जी झाली ती हायकोर्टाने पण मान्य केलेली आहे की भूसंपादन चुकलेलं आहे. म्हणजे आम्ही किती अंध व्हायचं. आणि दिबा पाटलांनी जो मार्ग दिला होता तो प्रश्न विचारा सरकारला. आता काय राहिलंय, किती प्रश्न विचारले. लोकसभा गेली, विधानसभा गेली, ग्रामपंचायती गेल्या, महानगरपालिका गेल्या. आता कुठली निवडणूक नाही. आता त्यांना नाव देण्यात ते राजकीय कारणाशिवाय त्यांना कळतच नाही. मग आता ते नाव देणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हा विमानतळ, मुंबईचा विमानतळ, सगळे विमानतळ भांडवलदारांच्या हाती गेलेत. आणि आमच्या भूमिपुत्रांचा आदर इथे केला जाणार. JNPT बंदराला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं, त्यांचा इथे काय संबंध होता. पंतप्रधान म्हणून आदर आहे. इथला पण कोणतरी माणूस आहे ना आमच्यासाठी लढणारा. तेच अटल बिहारी वाजपेयी ब्रिजचं झालं, तिथे अटल बिहारी वाजपेयींचं नाव दिलं. आमच्या इथल्या महापुरुषांचा तुम्ही विचार का नाही करत, ज्यांनी कुळ कायदा केला. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नारायण नागू पाटील होते, दत्ता पाटील होते शेज विरोधी आंदोलन करणारे. आणि आता दिबा पाटील सिडको विरुद्ध त्यांचं नाव का देत नाही, याचा खोलात जाऊन विचार केला तर मुंबई पासून ठाणे, रायगड, पालघर आपल्या माणसाला कुठला महाराष्ट्र भूषण पुरस्कार नाही, भारतरत्न नाही, काहीच नाही. म्हणजे आम्ही गुलाम म्हणून जन्मानं गुलाम म्हणून मारायचं का, याचा तरुणांनी विचार केला पाहिजे. आणि अदानीने लक्षात ठेवा, विमानतळ चालवा, धंदे करा, दुकानं टाका, व्यापार करा, तो आमच्या वस्तीत आहे याची काळजी घ्या. कारण या लोकांना कंट्रोल करणं अवघड जाईल. म्हणून देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, लवकरात लवकर निर्णय घ्या. एवढ्या लोकांना अडवणार कसं, नेते तरी काय करतील.